विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे, त्याचं नाव काय आहे? सोना और लोहा. आणि कोणता धडा आहे? 13वा. कोणता? 13वा. तर हा धडा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया की सोना और लोहा या धड्यात काय दिलेले आहे. बघा. पहिला आपण काय बघणार आहे की लेखकचा परिचय. काय बघणार आहे? लेखकचा परिचय. तर लेखक कोण आहे? रामेश्वर दयाल दुबे. कोण आहे? रामेश्वर दयाल दुबे. तर पहिला आता आपण यांचा परिचय बघणार आहे. तर जन्म 21 जनवरी 1908 उत्तर प्रदेश. मृत्यू 24 जनवरी 2011. रचनाएं अभिलाषा, चलो चले, डाल डाल के पंछी, माँ, यह कौन, फूल और कांटा आदि। परिचय: आप प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं। प्रस्तुत संबंध में रूप रंग की अपेक्षा सद्गुणों में महत्व पर जोर दिया गया है. इथे काय म्हणाले आहे की जे रंगरूप आहे ते व्यर्थ आहे. तुमचं जे रंगरूप आहे ते व्यर्थ आहे. त्यांचा गुण हा सर्वश्रेष्ठ महत्वाचा आहे. तर रामेश्वर दयाल दुबे यांनी काय म्हणाले आहे की लेखकने काय म्हणाले आहे की आपले जे गुण आहेत ते सर्वश्रेष्ठ महत्वाची आहे. तर चला सुरुवात करूया या धड्याची. बघा, सोना. इथे दोन पात्र दिलेले आहे. पहिला सोना आणि दुसरा लोहा आहे. तर पहिला कोण आहे? सोना. तर चला बघूया. सोना, मैं स्वर्ण, मैं सोना, मेरी भी क्या शान है, जिसे देखो मुझे चाहता है, मेरे गुणों ही ऐसे है. यांनी काय म्हणाले की मी कोण आहे? स्वर्ण. स्वर्ण म्हणजे सोना आहे आणि माझी शान तर खूपच वेगळी आहे. ज्यांना बघ ते लोक मला चाहतात, मला माझा प्रेम करतात आणि माझा गुण पण असंही आहे. त्याने आपली वाहवाही केलेली आहे. मग लोहा काय म्हणतात बघा. नमस्ते, क्या कर रहे थे, मेरा रूप ही ऐसा है, मेरा गुण ही ऐसे है. तेव्हा तो काय म्हणाले, तुम्ही काय बोलले की तुमचं जे रूप आहे असंच आहे आणि तुमचा गुण पण असंच आहे. तर तुम्ही असं काय बोलले आहे, असं त्यांनी बोलले. सोना, मैं क्या झूठ बोल रहा हूँ. तेवढ्यात तो काय म्हणाले की मैं का झूठ बोलत आहे, मी का खोटं सांगत आहे. मेरा चमत्कार पीले रंग देख. उन्होंने काय बोला, माझा जो चमत्कार आहे त्यांचा रंग काय आहे? पिवळा. काय आहे? पिवळा रंग आहे किंवा पिवळा रंग आहे. संसार में सबसे सुंदर हूँ आणि मी जगात सर्वश्रेष्ठ सुंदर आहे. काय म्हणाले की मी जगात सर्वश्रेष्ठ सुंदर आहे. लोहा, सोने पहले ये तो बता की तू तिजोरी से बाहर क्यों आई. तेवढा तो काय म्हणाले की स्वर्ण म्हणजे सोना, तू पहिले मला हे सांग की तिजोरीमध्ये तू बाहेर का आला. कोणी म्हणाले असं? लोहानी म्हणाले की तू तिजोरीतून बाहेर का आला. लाख बार कहा है कि तेरा बाहर आना खतरे से खाली नहीं है. आणि तुला मी लाखत बार म्हणाले आहे की तुला जे खजानातून तू बाहेर आते ते चांगलं नाही आहे, असं त्यांनी म्हणाले. मगर तू मानता ही नाही, तेरी रक्षा का भार मुझ पर है. आणि त्यांनी काय म्हणाले की तू का नाही मानत आणि तुमचं जे रक्षाचं कार्य आहे माझ्यावर आहे, तर तू का नाही असं विचार करता. तर इथे झाले सोना आणि लोहाचा वाद झालेले आहे की कशाबद्दल काय करणार आहे. तर याच मध्ये तुम्ही बघितलं की स्वर्ण ते आपल्याला मोठा मान समजतात आहे आणि लोहा ते म्हणाले आहे की मी आहे म्हणून तू पण इथे आहे, असा बोलले. कळलं ना की तुम्हाला? हो. तर चला आगे बढूया. बघा, आता तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे. तुम्ही बघणार आहे की ही जे आहे ते लोहाचं बनवलेले आहे. हा जो संदूक आहे त्या लोहाचं बनवलेलं आहे आणि यात आतमध्ये काय असतात? आपलं सोनं असतात. असं हा चित्र मी का तुम्हाला दाखवले की तुमच्या समोर असं चित्र आहे तर तुम्ही लगेच समजून घेते की हा असं आहे असं आहे. तर यांचा अर्थ आहे की लोहा का असं बोलतात की मी रक्षा करते तुम्हाला, कारण की त्याचं आतमध्ये हे सुवर्ण ठेवते आणि त्यातून ते बाहेर जे निघते तर त्यांच्या रक्षासाठी हे आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तर अजून बघूया. सोना, राजा की रक्षा उसके नौकर चाकर करते हैं. काय म्हणाले? जे राजा आहे त्यांची रक्षा कोण करतात? त्यांचं नौकर आणि चौकर असं पण करतात. लोहा,
अच्छा तू राजा मैं नौकर. तेव्हा तो काय म्हणाला, खरंच तू राजा आहे, मी काय आहे, नौकर आहे तुझा. चालेल मला. मेरे एक चाटे से तेरा रूप बदल जाएगा. आणि काय म्हणाल्या, माझा एक चाटाचा त्यांचं रूप जे आहे ते बदलून जाणार. चल भीतर. आणि काय म्हणाला, चला हो, असा म्हणाला. सोना, भले ही तुम मुझसे बड़े हो, मगर मुझे ढांटने का तुम्हें कोई अधिकार नहीं है. आणि तो काय म्हणला, मला असं वाटतं की तू माझ्याशी मोठा आहे, परंतु हा जे तुम्ही मला सांगता की डाटता किंवा डाटता यांचा काहीही अधिकार तुम्हाला नाही आहे, असं त्यांनी बोलले. मेरे 10 ग्राम का मूल्य 25,000 तो तू 25-30 रुपये में किलो के है. आणि ते आपला मोल त्यांनी सांगितले की माझं जे 10 ग्रामचं मूल्य काय आहे 25,000, तर तुमच्यात आहे 1 किलोचा 30 किंवा 25 रुपये असं आहे. तर हा खूपच मोठा अभिमान सोनाला असा म्हणाले. सोनाला खूपच मोठा अभिमान आहे याचा. लोहा, रुपये में किसी वस्तू का मूल्य लगाना व्यर्थ है. आणि खूपच महत्वाची गोष्ट ही म्हणाली आहे की कोणत्याही वस्तूचा मोल लावून हा खूपच व्यर्थ आहे. देखना यह चाहिए की कौन कितना उपयोगी आहे. आणि हा म्हणाले की किती काय उपयोगी असतात. म्हणजे इथे सोनं आपल्या घरी नाही आहे चालेल, पण आपल्या घरी घर नाही आहे असं पण नाही चालत. कारण की जेव्हा घर बनवतात तेव्हा लोहाचा उपयोग असतात. सोने से पेट नहीं भरता, मैं सबका हात बटाता हूँ. आणि काय म्हणाले की सोना म्हणजे सोन्यामध्ये आपल्याला पोट जर आपण भरतात का नाही. आणि ज्या लोहा आहे त्याच्यात त्यांनी खूपच हात बळवून देते. सोना, अरे लोहे से पेट भरता है. सोना तो म्हणाले, असा कसा? लोहातून पेट भरतात का? असं त्यांनी सांगितले. सांगा तुम्ही, विचार करा लवकर, लोहातून आपण काय काय बनवतो. विचार करा. कळाले ना? चला मी बोलते. लोहा, मैं अगर ना रहूं तो किससे बनेगा फावड़ा कुदाल और खुरपी. तेव्हा तो काय म्हणाला की मी नाही राहणार तो बनेगा कैसे, म्हणजे कशाला बनवून जाणार आहे फावडा कुदाल खुरपी म्हणजे जे अवजारचे साधन आहे ते कसं बनणार. मकान बनना हो तो लोहा चाहिए. जेव्हा आपण घर बनवतात तरीही आपल्याला काय पाहिजे होते, लोहा पाहिजे. युद्ध में लोहे के ही अस्त्र शस्त्र काम देते. आणि जेव्हा युद्ध असतात तेव्हा आपल्या सोबत यांचा काही मार्ग किंवा यांचं काही औजारे आपल्या सोबत असतात. तर हा कुठे आपल्याला भेटणार, जेव्हा लोहा नाही होणार तर भेटणार का? हा, नाही भेटणार. कोई बड़ा काम करना हो लोहे के बिना हो ही नहीं सकता. जेव्हा खूपच मोठी कार्य करायचं आपल्याला आहे तर लोहा नाही असणार तर काहीही कार्य नाही असणार, असं त्यांनी सांगितले. रोटियों भी लोहे के तवे पर ही सेकी जाती. जेव्हा ते म्हणाले की रोटी जी आहे ती कुठे सेकत जाते, लोहाचा तवावर. सभी कुछ लोहे से बनता है. आणि सगळं पण कशाबद्दल बनतात, लोहेवर. सोना, अंगूठी माला बाली लोहे से नहीं बनते. आणि ते काय म्हणाले सोना की अंगठी जे आहे, बाली जे आहे म्हणजे ते सौंदर्याची वस्तू आहे ते सोन्या बरोबर ही बनतात, लोहाचा नाही बनत. उसके लिए मेरी तलाश होती. आणि त्याच्यावर माझं तलाश शोधून देते. मी राजा महाराजा के धनिक का प्यारा. आणि काय म्हणाले की मी राजा आणि महाराजा यांचा धनिकचा खूपच मोठा आहे आणि त्यांचं प्रेमल आहे. मी उंची जागावर राहती, नीचे नाही उतरते. आणि काय म्हणाले की मी उंची जागावर राहते, नीचे खाली म्हणजे मी उंची होल, मी खाली नाही राहते, असं पण म्हणाले आहे. लोहा, काय म्हणाले, कळतं ना तुम्हाला काय चालले आहे? हो, तर अजून बघूया. लोहा, तू राजाओ धनिको का प्यार. काय म्हणाले ती, तुला कोण आवडतं? राजा. राजा तुम्हाला खूपच आवडतो. किसान मजदूर का प्यारा हूं मैं. आणि काय म्हणाले लोहा, काय म्हणाले की मी किसान आणि मजदूरचा प्यारा हूं. गरीबों की सेवा करना मुझे सुख मिळतं. आणि म्हणाले जे गरीब आहे त्यांचं सेवा करायला मला खूपच सुख भेटतात. राजाओं के लिए दिल लग गए तो अब श्रमिकों के दिन है. आणि काय म्हणाले, आता राजा म्हणजे राजाचा दिल गेला, आता श्रमिकांचा दिन आहे, असं त्यांनी म्हणाले. सोना, मुझे तो मेहनत नहीं होती. तो काय म्हणा, माझ्याबद्दल तुम्ही मला म्हणतात तर माझा मेहनत नाही होणार. मैं तो आराम से रहता हूँ आया हूँ. आणि काय म्हणाले, मी आरामात राहता आणि तिथून मी आले आहे और रहना चाहूंगा. आणि मागे पण मी तसेच राहणार आहे, असं त्यांनी म्हणाले. लोहा, आराम हराम है. तेवढा काय म्हणाले की लोहा काय म्हणाले की आराम काय आहे, हराम आहे. श्रम में ही जीवन की सफलता है. तुमने देखा है कि कितना काम करता हूं मैं. आणि काय म्हणाले की श्रम, जेव्हा तुम्ही श्रम करता तेव्हा तुम्हाला जीवनला सफलता भेटतात. आणि तुम्हाला माहित आहे की मी किती काम करत आहे, असं लोहाने सांगितले.
कल कारखाना में दिन रात काम करता हूँ आणि जे कारखाना आहे, जे उद्योग आहे त्यातून मी दिन म्हणजे सकाळीतून रात्री काम करत आहे. जो काम करेंगे उन्हीं का सम्मान होगा. आणि जेव्हा तुम्ही कार्य करणार त्यांचंही सम्मान असतात किंवा होतात. सोना, तो मेरा अब क्या होगा? दादा मुझे घबराहट होती है. जेव्हा असं लोहानी म्हणाले, तर सोनाला असं वाटले, की माझा जे व्यवहार आहे ते कमी आहे आणि माझं काय होणार? सगळं लोकं महत्त्वाची लोहा आहे, तर माझं काय होणार? मला तर कोणी पण जेव्हा लोहा नाही होणार, जेव्हा संदूक नाही होणार, तर मला कोणीही उचलून घेणे चालणार आहे. तर ती घाबरून गेलं. बघा, लोहा, "तू डाल डाल तो मैं पात-पात, डर मत सोने." आणि तेव्हा तो म्हणाला, की "तू नको डरू, कारण की तू डाल-डाल आहे, ती मी पात-पात आहे. मैं सदा तेरी रक्षा करता आया हूँ, और आगे भी करूँगा." तेव्हा तो म्हणाले, "मी सदा म्हणजे हमेशा तुमचं रक्षा केलेली आहे आणि मागे पण करणार आहे. मगर तू घमंड करणार छोड दे." मग तू घमंड नको करू हं, हे पण सांगितले. सोना, छोड़ दूंगा भैया मगर मेरी रक्षा करना. तेवढा तो का म्हणाला, दादा मी सोडून जाणार. तरीही तू माझी रक्षा कर, असं त्यांनी म्हणाले. लोहा, अच्छा अच्छा, तू मेरा छोटा भाई है ना, चल भीतर चल, बिना पूछे बाहर मत आना. तेवढा तो म्हणाले, चांगले. आणि म्हणाले, हो हो, चल आता तू माझा लहान भाऊ आहे ना, आता चल भीतर चल म्हणजे आतमध्ये चल. बिना पूछून म्हणजे बिना सांगून तू बाहेर कधीही नको येऊ, असं पण सांगितले त्यांनी. तर हे बघा तुमच्या समोर एक चित्र आले आहे. बघा कसं-कसं लोहाचा उपयोग कशाबद्दल होते. लोहाचं आपल्या जीवनात कशी उपयोगिता आहे, हे पण दिलेले आहे या चित्रात बघा. हे जे अवजार बनवतात जसं की लोहाचं हे सगळं बनवतात ज्यामध्ये आपण आपल्याला स्वयंपाक करतात आणि हा सगळं असतात की आपल्या जीवनात जसे की शान यांचा हा बरोबरही त्यांचा कार्य सुरुवात होते. तर लोहा किती महत्वाची आहे या चित्रात हा दिलेले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो लोहा आणि सोनाचा मतभेद पासून आपण हे शिकलो, की आपल्याला कधीही घमंड नको करायचं. कारण की ज्याचा मोल असतात त्याचं काहीही कार्य नाही असतात. तुमच्या गुणापेक्षा तुम्हाला जाणून जातात. तुमच्या गुणांपेक्षा तुम्हाला जाणून जातात किंवा तुमच्या गुणात तुमच्या जीवनात सर्व सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी आहे. कारण की हा जो गुण आहे तो तुमच्या जीवनात गोंधळले नाही जातात. जेव्हा तुमचा गुण चांगला असतात, तेव्हा लोकं तुमच्यासाठी येतात, तुमच्या समोर बोलतात. जेव्हा तुमचा गुण चांगला नाही असतात, कोणीही तुम्हाला प्रेम नाही करतात किंवा कोणीही तुमच्यासोबत बसणार नाही, कोणीही तुमच्यासोबत बोलणार नाही. तर हा सबसे महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही तुमच्या गुणात जाणवत जाणार आहे. नाही की तुमचा सुंदरता हा रूपी जाणार आहे. तर कधीही तुम्ही घमंड नको करूया. तुमचं जे कार्य आहे तुम्ही हे करूया. धन्यवाद.